नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील। ही वालधुनी नदी सध्याचा कांसई नाला, या नाल्यामध्ये बघा कसा कचरा झाला आहे। पुढे दूरवर बघा नदी दिसते, वाहतं पाणी आहे का नाही आहे तेच समजायला मार्ग नाही, कारण कचराच एवढा झालेला आहे। तर हा कचरा का झाला हे सगळ्या माणसांना माहीत आहे। आपण जो तो सगळा कचरा याच्यात टाकू तर नदी भरणार नाही तर काय। नदी म्हणजे काही कचरा टाकायचं किंवा सगळं आपलं घाण वस्तू टाकायचं आणि तिथं ते सडतं आणि पाणी घाण करतं, तर हे जो प्रोसिजर होतं पाण्याचं ते आपणच त्याला जबाबदार आहेत। बघा इथं बगडे आलेले आहेत काहीतरी खाद्य खाण्यासाठी, आणि यांना काय खाद्य भेटणार? पाणी घाण, इथं कचरा पडलेला, लाखो बाटल्या, हजारो, सगळं कपड्यापासून सगळं। तर हे नियोजन कसं व्हायला पाहिजे आपण विचार करा। आणि हे नदीत कचरा टाकायची जी पद्धत सुरू केली माणसाने, तर तो टाकू नका। कोणताही पूजेचा कचरा असो किंवा चांगला वाईट कचरा असो किंवा लाकडी फर्निचर, हे सगळं आपण नदीत टाकतो आणि तिथं हे भरून कचरा, हा बघा याची अशी अवस्था होते। जे बगडे आलेत बिचारे, ते इथं खाद्य खाण्यासाठी आलेत, कारण नदीत खाद्य भेटायचे त्यांना, स्वच्छ पाणी असायचं, वाहतं पाणी असायचं, तिथं मासे वगैरे भेटायचे। पण आता काय, आता इथं काय मासे भेटणार? कारण जिवंत राहील हे काही गॅरंटी नाही आहे। घाणच पाणी एवढं आहे, गढूळ पाणी आहे, ते काळं पाणी आहे। तर या पाण्याला स्वच्छ करण्याची जबाबदारी आता माणसाची झाली आहे। बघा तिथं ते कुत्रं पण बघा, ते कुठं चाललं बघा। तर ही अवस्था आहे या पाण्याची। तिथं बगडी, कुत्री, माणसं कपडे टाकतात, घाण टाकतात। ही अवस्था सुधारायला पाहिजे, म्हणून जनजागरण होणं महत्त्वाचं आहे। आणि हे जागरण प्रत्येकाने आपापल्या एरियात करायचं आहे, की जेणेकरून माणसं हे सुखी होतील। तर मित्रांनो, मी बी आर पाटील आपल्याला नमस्कार करतो, जय हिंद करतो। आणि ही नदीचं जे स्तर आहे तो स्तर सुधारायला पाहिजे। आणि तो स्तर कधी सुधारणार? जेव्हा आपण नदीत कचरा टाकणार नाही। तर शपथ घ्या, की प्रत्येक माणसाने शपथ घ्या, की आम्ही नदी, नाले, तलाव स्वच्छ ठेवू, एक पण कचरा टाकणार नाही। धन्यवाद। आज एवढंच, बाकी नंतर बघूया। ओके, चला बाय।